ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वाहतूक सुधारणा प्रकल्प म्हणजे स्टॅटिस प्रकल्प जो आहे तो राबविला जातोय आणि याच प्रकल्पाच्या कामासाठी जे आहे ते ठाण्याचा अत्यंत महत्वपूर्ण पूल म्हणून ओळखला जाणारा हा जो कोपरी ब्रिज आहे तो वाहतुकीसाठी तब्बल 8 दिवस जे आहे ते काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात येथून रोज ठाणेकर प्रवास करत असतात, परंतु स्टॅटिस पुलाच्या कामानिमित्त आपण पाहू शकतो हा पूल जो आहे तो ठराविक काळासाठी बंद करण्यात येणार आहे। ठाणे पूर्व स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्टॅटिस प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्ग कम्युनिकेशनच्या दोन्ही पुलांना उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसविण्याचे काम आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि जे प्रलंबित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी या कामासाठी रेल्वे विभागाने आपण बघू शकतो हिरवा कंदील जो आहे तो दाखविला असून या कामामुळे स्टॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर होणार आहे। काम इथपर्यंत आलेलं आहे, पूल इथपर्यंत आलेला आहे, परंतु पुढे रेल्वेच्या वरून म्हणजे खालून ज्या रेल्वे मार्गक्रमणिका जाताना आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरून स्टॅटिस या कामासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला जात होता, परंतु आता रेल्वे विभागाच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखविण्यात आल्यामुळे हा जो अडथळा होता तो दूर झालेला आहे। या कामासाठी रेल्वे विभागाने आता हिरवा कंदील दाखवलेला आहे। या कामामुळे स्टॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झालेला आहे। 26 जुलै म्हणजे उद्यापासून ते 3 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये हे काम करण्यात येणार आहे। या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक असून दररोज आपल्याला माहिती आहे जवळपास 7.5 लाख प्रवासी प्रवास करत असतात। या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला स्टॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली। या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर आता आपण पाहू शकतो ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने प्रवास करत असतात। अनेक नागरिक या ठिकाणी ही वाहतूक कोंडी होत असते ती कमी करण्यासाठी स्थानक परिसरात पश्चिमेच्या धर्तीवरती आपण बघू शकतो स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत सुमारे 260 कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्व भागात आपण बघू शकतो स्टॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे। या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी खांबावर गर्डर टाकणे शक्य नव्हते। या अडचणी दूर करत ठाणे महानगरपालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवले, वारंवार पाठपुरावा केला आणि आता आपण बघू शकतो मार्ग का जोडण्यासाठी कामासाठी आपण बघू शकतो रेल्वेने 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती, त्यास रेल्वे विभागाने आता परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद हे गर्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे उजव्या बाजूला आपण बघू शकतो माझा सहकारी सुचित माझ्यासोबत आहे, त्याला हे दृश्य दाखवण्याची विनंती आम्ही करतो। आपण पाहू शकतो 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद हे गर्डर आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत। तेच गर्डर येथे समोर जे आपल्याला खांब पाहायला मिळत आहेत तेथे टाकले जाणार आहेत। या प्रकल्पाचा आराखडा आपण पाहूयात कसा असणार आहे। या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर एमजेपी कार्यालयापर्यंत असा एकूण 2.24 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग हा असणार आहे आणि यात 12 मीटर रुंद मार्गका जे आहे ते असणार आहे। स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी 9000 चौरस मीटर डेक उभारणी केली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्या जो पूल कोपरी जुना पूल बंद असणार आहे। रेल्वे मार्गक्रमणिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर टाकवण्याचं अत्यंत महत्वपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे काम करण्यात येणार आहे। कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून काही वाहतूक बदल करण्यात आलेले आहे। त्यानुसार आपण पाहूयात कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे आणि ही अधिसूचना
26 जुलै ते 27 जुलै, 27 जुलै ते 28 जुलै, 29 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत बंद असणार आहे. मी पुन्हा एकदा ही माहिती आपल्याला सांगतो. 26 जुलै ते 27 जुलै, 27 जुलै ते 28 जुलै, 28 जुलै ते 30 जुलै म्हणजे 26 ते 30 जुलै या तारखांमध्ये आपण बघू शकतो दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आणि 28 ते 29 जुलै, 30 जुलै ते 31 जुलै आणि 1 ते 2 ऑगस्ट आणि 2 ते 3 ऑगस्ट आणि 3 ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा कोपरी पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट ठाणेकरांसाठी, वाहनधारकांसाठी असणार आहे. आणि आपण पाहू शकतो 26 ते 27 जुलै, 27 ते 28 जुलै आणि 29 ते 30 जुलै या दिवशी दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत हा जुना कोपरी पूल बंद असणार आहे. तर 28 ते 29 जुलै, 30 जुलै ते 31 जुलै, 1 ते 2 ऑगस्ट आणि 2 ते 3 ऑगस्ट, 3 ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा कोपरी जुना पूल जो आहे तो बंद असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडीचा आणि फिरून जाण्याचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागू शकतो. परंतु काय बदल असणार आहेत, वाहतुकीमध्ये काय बदल असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात. ठाणे पश्चिमेकडून मार्गावरील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद असणार आहे. ही वाहनं कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंद नगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. तर तीनाथ नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्टेशन स्थानक पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गुरुद्वारा, आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल मार्गे इच्छा स्थळी जाणार आहेत. मुंबईवरून हरिओम नगर कट मार्गे कोपरीकडे येणाऱ्या वाहनांना हरिओम नगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने आनंद नगर येथून महामार्गे सरळ पुढे तीनाथ नाका येथून यू-टर्न घेऊन आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील असे वाहतूक विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु याच्यामध्ये काही अपवाद आहेत. ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमक दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायू पुरवठा करणारी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी हे नियम नसणार आहेत. त्यांना मात्र इथून जाता येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधील गाड्यांना इथून जाता येणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण हे काम असणार आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्टेशनवरून रोज लाखो प्रवासी, जवळपास 7.5 लाख प्रवासी प्रवास करत असतात. पश्चिम परिसरामध्ये स्टॅटिस आपण पाहिला. स्टॅटिस नंतर मोठ्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु पूर्व परिसरातून मोठ्या प्रमाणात ठाणेकर प्रवास करत असतात. तेथील नागरिकांना, स्थानिकांना, ठाणेकरांना दिलासा मिळावा यासाठी हे महत्वपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आणि आता आपण बघू शकतो रेल्वे विभागाच्या माध्यमातून या कामासाठी जे आहे ते हिरवा कंदील दाखविण्यात आलेला आहे आणि उद्यापासून या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना, थोडंसं फिरून जाण्याचा सामना जो आहे तो ठाणेकरांना करावा लागणार आहे. परंतु या कामामुळे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. आपण बघू शकतो 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद गर्डर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे गर्डर टाकणे शक्य होत नव्हते. या अडचणी दूर करत आता ठाणे महानगरपालिकेने आपण बघू शकतो हे काम हाती घेण्यात आलेलं आहे. 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी यावेळी ठाणे महानगरपालिकेने केली होती आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून या कामासाठी हिरवा कंदील जो आहे तो दाखविण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा पूल बंद असताना कशा प्रकारे वाहतुकीमध्ये बदल असणार आहे ते आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात. वाहतूक विभागाच्या माध्यमातून जी अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेनुसार 26 ते 27 ऑगस्ट, 26 ते 27 जुलै, 27 ते 28 जुलै आणि 29 ते 30 जुलै या दिवसांमध्ये दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत
कोपरी पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे। तर 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट, 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट आणि या कालावधीमध्ये महत्वाचं म्हणजे रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जुना कोपरी पूल जो आहे ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्टॅटिस पूल उभारून जी स्थानक परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविला जातोय आणि याच कामानिमित्त आपण बघू शकतो उद्या या कामाला सुरुवात होणार आहे। समोर आपण बघू शकतो दोन्ही पुलांचं काम जे आहे आपण बघू शकतो जवळपास पोहोचलेलं आहे, परंतु जिथून पूल रेल्वेच्या वरून जाणार आहे, रेल्वे मार्गक्रमणिकेच्या वरून पूल जाणार आहे, तिथेच काम थांबलेलं आहे। रेल्वेकडनं परवानगी मिळत नव्हती, परंतु आता ठाणे महानगरपालिकेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आपण बघू शकतो या कामाला जे आहे ती सुरुवात होणार आहे। ठाणे महानगरपालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण हा प्रकल्प 260 कोटी रुपये खर्च करून आपण बघू शकतो स्टॅटिस पूल जो आहे तो उभारला जातोय आणि वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची मुक्तता व्हावी आणि ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात आला आणि आता आपण बघू शकतो या कामाला जे आहे ती काही अर्थाने सुरुवात झालेली आहे। जे थांबलेलं काम होतं आपण बघू शकतो रेल्वे मार्गक्रमणिकेच्या इथे हे काम थांबलं होतं, त्याचंही काम आपण बघू शकतो उद्या म्हणजे 26 जुलैपासून ते 3 ऑगस्ट पर्यंत हाती घेण्यात आलेलं आहे। युद्ध पातळीवरती हे काम होणार आहे। या कामाविषयी आपल्याला काय वाटतं आणि महत्वाचं म्हणजे या एकंदरीत उभारणीनंतर ठाणे शहरातली वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची मुक्तता होईल का याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा।